मी शुभांगी. आपल्या सर्वांचं ASK किचन केव चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज मी आपल्यासोबत खमण ढोकळ्याची रेसिपी शेअर करणार आहे. मग थोडासाही वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीकडे वळूया. सुरुवातीला एका भांड्यामध्ये चाळणीच्या सहाय्याने 1 कप डाळीचं पीठ चाळून घ्यायचं आहे. पीठ हे चाळणं अतिशय गरजेचं आहे, त्याशिवाय आपला ढोकळा जाळीदार बनणार नाही. आपलं डाळीचं पीठ आता चाळून झालेलं आहे. यामध्ये सर्वप्रथम मी दही ॲड करणार आहे. अर्धा कप दही घेतलेलं आहे मी. हे नीट हलवून घ्यायचं आहे. यानंतर दह्यामध्ये 1 मोठा चमचा साखर घालणार आहे आपण. चवीपुरतं मीठ, थोडीशी छोटा चमचा हळद ॲड करणार आहे. हे आता हलवून घ्यायचं आहे. अर्धा कप आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहे. हे बॅटर असं नीट व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. यामध्ये गुठळी राहता कामा नये. बॅटरची कन्सिस्टन्सी साधारणतः अशी हवी, तुम्ही बघू शकता. हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपण यामध्ये 2 चमचे तेल घालणार आहोत. हे नंतर परत एकदा एकजीव करून हे मिश्रण 10 मिनिटं आपण भिजवण्यासाठी ठेवणार आहोत. आपलं मिश्रण भिजेपर्यंत ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळ्याचं हे मिश्रण घालणार आहोत त्याला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेऊया. आपला ढोकळा जाळीदार आणि स्पॉन्जी बनण्यासाठी एक महत्त्वाची टिप्स मी व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला ती टिप्स कळेल आणि तुमचा ढोकळा जाळीदार स्पॉन्जी होईल. आपल्या मिश्रणाला 10 मिनिटे झालेली आहेत. आपलं ढोकळ्याचं मिश्रण आता भिजलेलं आहे. आता यामध्ये सर्वात शेवटी आपण 1 चमचा सोडा घालणार आहोत. आणि हा सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे आपला सोडा ॲक्टिव्ह होईल. आणि आपल्या ढोकळ्याच्या रेसिपीची आजची टिप्स महत्त्वाची म्हणजे आपण हे सर्व बनवायच्या अगोदरच पाणी ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा स्टीम करणार आहोत त्यामध्ये आपण पाणी उकळत ठेवायचं आहे. यामुळे काय होईल की जोपर्यंत आपला सोडा ॲक्टिव्ह आहे तोपर्यंतच आपला ढोकळा त्या पाण्यामध्ये ठेवल्यानंतर तो ढोकळा फुगेल. तुम्ही बघू शकता आपलं ढोकळ्याचं मिश्रण आता फुगलेलं आहे. आपण आता ज्या डब्यात तेल लावलं होतं त्या डब्यामध्ये हे मिश्रण आता ओतून घेऊया. ढोकळ्याचं सर्व मिश्रण हे अशा पद्धतीनं आपण ह्या तेल लावलेल्या डब्यामध्ये ओतून घेऊया. आता मिश्रण हे आपलं बनवण्या अगोदरच मी एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवलं होतं. आता या भांड्यामध्ये आपण हा डबा ठेवूया. सुरुवातीला त्यामध्ये हे अशा पद्धतीचं स्टँड घालायचं आहे आणि आपला ढोकळा 10 मिनिटे हाय फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि नंतरची 10 मिनिटे आपण त्याला लो फ्लेमवरती ठेवणार आहोत. आता आपला ढोकळा स्टीम करण्यासाठी ठेवूया. आपला ढोकळा स्टीम होईपर्यंत आपण शुगर सिरप बनवूया. अर्धी वाटी पाणी मी घेतलेलं आहे यासाठी. यामध्ये 4 चमचे साखर घालून घेऊया. आणि हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे. याचा वापर आपण सगळ्यात शेवटी ढोकळा झाल्यानंतर वरून हा सिरप घालणार आहे, म्हणजे ढोकळा अजून टेस्टी लागेल आपला. काही जण फोडणी बनवताना पण हे सिरप घालतात,
पण मी हे सिरप वरूनच घालणार आहे, म्हणजे ज्यांना हवं तसं जितक्या प्रमाणात पाहिजे तितक्या प्रमाणात ते घेऊ शकतात. 20 मिनटे आता आपली झालेली आहेत. आपण 10 मिनटे हाय फ्लेमवरती आणि 10 मिनटे लो फ्लेमवरती ढोकळा स्टीम करून घेतलेला आहे. तो आता एकदा चेक करून घेऊया. एका टूथपिकच्या साहाय्याने चेक करून घ्यायचं आहे. कुठेही हात चिकटत नाही आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे आपला ढोकळा रेडी झालेला आहे. तो एका डिशमध्ये काढून घेऊया. आपला ढोकळा थंड होईपर्यंत आपण ढोकळ्यासाठी लागणारी फोडणी बनवून घेऊया. तेल गरम करत ठेवलेलं आहे मी. तेल कडक तापल्यानंतर मी गॅस बंद करून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये फोडणी टाकणार आहे, म्हणजे मिरच्या आपल्या अंगावरती उडणार नाहीत. आपलं तेल आता तापलेलं आहे. मी गॅसची फ्लेम बंद करून घेते. सर्वात प्रथम मी यामध्ये मोहरी घालणार आहे. मोहरीनंतर कढीपत्ता, कढीपत्त्यानंतर हिरवी मिरची घालणार आहे. मिरचीला अशा प्रकारे काप दिल्यामुळे मिरची अंगावरती उडणार नाही. आणि सगळ्यात शेवटी थोडीशी हिंग पावडर. आपली फोडणी झालेली आहे. आता आपण ढोकळा चेक करून घेऊया थंड झाला आहे का ते. आपण ढोकळा एका डिशमध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय. अशा पद्धतीने आपला ढोकळा निघलेला आहे. आता याचे आपण काप पाडून घेऊया. आपला ढोकळा अतिशय स्पॉन्जी झालेला आहे. तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने. तुम्ही ढोकळ्यामध्ये दह्याच्या ऐवजी ताक वापरू शकता. ताकाऐवजी सायट्रिक ॲसिड किंवा सायट्रिक ॲसिडच्या ऐवजी लिंबूही वापरू शकता. हळदीऐवजी तुम्ही खाण्याचा पिवळा रंगही वापरू शकता. आता यावरती हळूहळू अशी ही फोडणी घालून घ्यायची. ढोकळ्यासाठी थोडंसं तेल जास्त वापरावं लागतं. तुम्हाला जास्त तिखट जर ढोकळा आवडत असेल तर यामध्ये तुम्ही मिरची बारीक करूनही घालू शकता. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता किती सुंदर ढोकळा दिसत आहे. तुम्हाला हवी असल्यास सजावटीसाठी याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा सुके खोबऱ्याचा कीस घालू शकता. सगळ्यात शेवटी आपण शुगर सिरप ॲड करणार आहे. तुम्हाला हवे तितक्या प्रमाणात ते तुम्ही घेऊ शकता, म्हणून मी फोडणीमध्ये तो ॲड केला नाही आहे. तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्हीही ढोकळा घरी नक्की ट्राय करू शकता. बघू शकता तुम्ही किती स्पॉन्जी झालेला आहे. आजची खमण ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आमच्या ASK किचन केव चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.